नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये आपण म्युच्युअल फंडच्या वेगवेगळ्या कॅटेगरीज बद्दल बोललो, पण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला अशी एक कॅटेगरी सांगणार आहे जी कॅटेगरी गोल्डमध्ये इन्व्हेस्ट करते, सिल्वरमध्ये इन्व्हेस्टमेंट करते, गव्हर्नमेंट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करते, कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करते, ग्लोबल मार्केटमधल्या ज्या मोठ्या कंपनीज आहेत त्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करते, डोमेस्टिक गोल्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट करते, कमॉडिटीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करते. तर अशी ही मल्टी कॅटेगरीजमध्ये इन्व्हेस्टमेंट करणारी ही कॅटेगरी आहे. तर याच कॅटेगरीबद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये सविस्तरपणे जाणून घेणार आहोत. तर चला व्हिडिओला स्टार्ट करूयात. पण व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील. तर या अगोदरच्या व्हिडिओजमध्ये तुम्ही पाहिलं असेल की मी म्युच्युअल फंड मधील मिड कॅप फंड बद्दल बऱ्याच वेळा बोललेलो आहे आणि मिड कॅप फंड बद्दल मी तुम्हाला सांगितलंय, लार्ज कॅप फंड बद्दल सांगितलं आहे, स्मॉल कॅप फंड बद्दल सांगितलेलं आहे, त्यानंतर फ्लेक्झी कॅप फंड बद्दल बोललेलो आहोत, त्यानंतर सेक्टरियल फंड बद्दल बोललो आहोत, थेमॅटिक फंड बद्दल बोललोय, हायब्रिड फंड बद्दल बोललेलो आहोत. पण ही कॅटेगरी थोडीशी वेगळी आहे. या कॅटेगरीमध्ये आहे ना तुम्हाला सगळ्या टाईपचा मटेरियल मिळणार. तर थोडक्यात सांगायचं झालं तर ही कॅटेगरी अशा लोकांसाठी आहे ना ज्यांना सगळ्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची आहे. मिड कॅप मध्ये करायची आहे, स्मॉल कॅप मध्ये करायची आहे, लार्ज कॅप मध्ये करायची आहे, गोल्ड मध्ये करायची आहे, सिल्वर मध्ये करायची आहे, हायब्रिड मध्ये करायची आहे, गव्हर्नमेंट बॉन्ड्स मध्ये करायची आहे. आणि एवढं सगळं करून सुद्धा माझ्या इन्व्हेस्टमेंटला अजिबात काही होता पण कामा नये अशा लोकांसाठी ही कॅटेगरी आहे. म्हणजे जर त्यांनी वेगवेगळे फंड घ्यायचं ठरवलं ना तर त्यांच्याकडे प्रत्येक फंडमध्ये हजार रुपयाची इन्व्हेस्टमेंट करावी लागेल. पण या कॅटेगरीमध्ये ना तुम्ही फक्त 1000 रुपयाची इन्व्हेस्टमेंट करून या सगळ्या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकता. म्हणजे फक्त 1000 रुपयाच्या SIP मध्ये आहे ना या सगळ्या प्रोडक्टमध्ये इन्व्हेस्टमेंट करता येते. तर याच कॅटेगरीमधल्या काही फंडचं मी तुम्हाला पोर्टफोलिओ अलोकेशन दाखवतो. त्यामध्ये तुम्हाला थोडीफार आयडिया येईल की हा फंड कॅटेगरी कशा प्रकारे काम करतो किंवा हे मी जे सांगतोय हे खरंच ऍक्च्युअल मध्ये आहे की नाहीये. याच कॅटेगरीमधल्या एका फंडचं अलोकेशन दाखवतोय ज्यामध्ये तुम्हाला निफ्टी 200 TRI 65 असं दिसतंय. म्हणजे 65% इन्व्हेस्टमेंट ही निफ्टीच्या 200 कंपनीजमध्ये केली गेली आहे. त्यानंतर निफ्टी कंपोजिट डेप्ट इंडेक्समध्ये 25% इन्व्हेस्टमेंट आहे, डोमेस्टिक गोल्डमध्ये 6% आहे, MCIX कमॉडिक्स इंडेक्समध्ये 3% आहे आणि डोमेस्टिक प्राइस ऑफ सिल्वरमध्ये 1% इन्व्हेस्टमेंट आहे. तर अशा प्रकारे या फंडचं अलोकेशन आहे. दुसऱ्या फंडने याच कॅटेगरीमधल्या दुसऱ्या फंडचं अलोकेशन जर तुम्ही पाहिलं तर निफ्टी 500 मध्ये हा फंड इन्व्हेस्ट करतोय पण फक्त 40%. त्यानंतर MSCI वर्ल्डमध्ये 20%, निफ्टी कंपोजिट डेप्टमध्ये 20%, डोमेस्टिक गोल्डमध्ये 15%, MCX कमॉडिक्स कंपोजिट इंडेक्समध्ये 5% इन्व्हेस्टमेंट आहे. तर अशा प्रकारे 3 जर फंड्स बघितले किंवा हे 4 फंड्स बघितले तुम्ही, या 4ही फंडमध्ये पोर्टफोलिओ अलोकेशन वेगवेगळे आहे पण फंड कॅटेगरी सेम आहे. म्हणजे फंड कॅटेगरी काही वेगळी नाहीये. अशा प्रकारे फंड मधलं पोर्टफोलिओ अलोकेशन होतं आणि म्हणूनच या फंडच्या कॅटेगरीने म्हटलं जातं मल्टी असेट अलोकेशन फंड. ज्या फंड बद्दल आपण आजच्या व्हिडिओमध्ये बोलत आहोत त्याला म्हटलं जातं मल्टी असेट अलोकेशन फंड. तर आता हे जे काही मी तुम्हाला निफ्टी कंपोजिट डेप्ट वगैरे या गोष्टी सांगतोय ना या नक्की काय आहेत याबद्दल पण तुम्हाला माहिती असायला हवी ना, कारण की ही जर कॅटेगरी तुम्हाला माहिती करून घ्यायची आहे तर या गोष्टी सुद्धा माहिती असायला हव्यात. त्यासाठी मी तुमच्यासाठी आहे ना इथे मी सगळे जे काही इथे 200 निफ्टी 500 BSE 200 वगैरे जे काही वर्डिंग आहेत ना त्याचं एक ब्रीफिंग आणलेलं आहे. तर निफ्टी 500 म्हणजे काय, तर भारतातल्या टॉप 500 कंपनीज ज्या निफ्टीमध्ये लिस्टेड आहेत अशा कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. जर कुठेही तुम्हाला कोणत्याही फंडच्या पोर्टफोलिओमध्ये असं लिहिलेलं असेल की निफ्टी 200, निफ्टी 500, मिड कॅप 150, याचा अर्थ मिड कॅप कॅटेगरीमधल्या 150 कंपनी, निफ्टी 500 असेल तर निफ्टी इंडेक्स मधल्या किंवा निफ्टीमध्ये लिस्टेड असलेल्या टॉप 500 कंपनी. जर BSE 200 लिहिलेलं आहे किंवा BSE 500 असं लिहिलेलं असेल ना तर याचा अर्थ बॉम्बे स्टॉक एक्सचेंज मध्ये लिस्टेड असलेल्या पहिल्या 200 कंपनीज म्हणजे टॉप 200 कंपनीज. आणि जर 500 लिहिलेलं असेल तर याचा अर्थ टॉप 500 कंपनीज. त्यानंतर आहे निफ्टी शॉर्ट ड्युरेशन इंडेक्स असं लिहिलेलं असतं. तर याचा अर्थ काय, तर शॉर्ट टर्म डेप्ट जे असतात ना, म्हणजे ज्याला डेप्ट इन्व्हेस्टमेंट म्हटलं जातं किंवा बॉन्ड म्हटलं जातं, त्यामध्ये जी इन्व्हेस्टमेंट करतो त्याला म्हटलं जातं शॉर्ट ड्युरेशन इंडेक्स. त्यानंतर असतात क्रिसिलचे शॉर्ट टर्म बॉन्ड इंडेक्स ज्याच्यामध्ये क्रिसिलने रेटिंग दिलेली असते. काही बॉन्ड्सला AAA ची रेटिंग असते, काहींना AA ची असते, काहींना सिंगल A ची असते. अशा प्रकारे वेगवेगळ्या रेटिंग दिल्या जातात आणि जेवढी चांगली रेटिंग म्हणजे ते बॉन्ड एकदम सुरक्षित असतात आणि त्याच्यातनं मिळणारं उत्पन्न सुद्धा सुरक्षित असतं. अशा प्रकारचे बॉन्ड्स त्यांना म्हटलं जातं क्रिसिल शॉर्ट टर्म बॉन्ड इंडेक्स. त्यानंतर असतो निफ्टी कंपोजिट डेप्ट इंडेक्स.
ज्याबद्दल आपण मगाशी इथे वरती पाहिलं असेल की निफ्टी कंपोजिट डेप्ट इंडेक्स असं लिहिलेलं होतं. तर आता ही कंपोजिट डेप्ट इंडेक्स म्हणजे काय, तर गव्हर्नमेंट सिक्युरिटीजमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते, कॉर्पोरेट बॉन्ड्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते, मनी मार्केट इन्स्ट्रुमेंट्समध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. तर अशा प्रकारे या तिघांचं कॉम्बिनेशन आहे या इंडेक्समध्ये. त्यानंतर आहे MCX ICOMDEX कंपोजिट इंडेक्स, ज्याच्यामध्ये काय आहे पहा, मेटल आहे, एनर्जी आहे, ॲग्रिकल्चर आहे. म्हणजेच मेटलमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. आता मेटल म्हणजे फक्त कॉपर का, तर नाही, कॉपर, ब्रॉन्झ, सिल्वर, गोल्ड हे सगळे मेटल्समध्ये येतात आणि हे सगळ्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. त्यानंतर आहे एनर्जी, म्हणजेच एनर्जी सेक्टरमध्ये असलेल्या कंपनीज. ॲग्रिकल्चर म्हणजे ॲग्रिकल्चरशी रिलेटेड असलेल्या कंपनीज किंवा कमॉडिटी आहेत ॲग्रिकल्चरशी रिलेटेड, त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट केली जाते. त्यानंतर आहे डोमेस्टिक गोल्ड प्राइस, म्हणजेच मार्केटमधले आपल्या इंडियन रुपीजमध्ये ज्या गोल्ड प्राइस आहे त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट होते. त्यानंतर आहे गोल्ड, डोमेस्टिक गोल्ड प्राइसेस. त्यानंतर डोमेस्टिक सिल्वर प्राइसेस, म्हणजेच इंडियन मार्केटमध्ये गोल्डच्या प्राइसेसला ट्रॅक केलं जातं, सिल्वरच्या प्राइसेसला ट्रॅक केलं जातं. त्यालाच म्हटलं जातं डोमेस्टिक प्राइस ऑफ सिल्वर किंवा डोमेस्टिक प्राइस ऑफ गोल्ड. यानंतर आहे MSCI वर्ल्ड, यामध्ये जगातल्या 23 देशांमधल्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं जातं, ज्याच्यामध्ये मिड कॅप कंपनीज असतात आणि लार्ज कॅप कंपनीज असतात. यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट केली जाते. म्हणजे जर तुम्ही 100 रुपये इन्व्हेस्ट करत असाल आणि तुमचा फंड त्या 100 रुपयामधले 5 रुपये अशा टाईपच्या इंडेक्समध्ये किंवा अशा टाईपच्या सेक्टरमध्ये इन्व्हेस्ट करत असेल, तर याचा अर्थ तुमचे 5 रुपये जगातल्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट केले जातात किंवा वेगळ्या देशातल्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्ट केले जातात. यानंतर आहे क्रिसिल 10 इयर गिल्ट, यामध्ये गव्हर्नमेंटचे किंवा प्रायव्हेट सेक्टरचे किंवा कॉर्पोरेट सेक्टरचे बॉन्ड येतात किंवा मनी इन्स्ट्रुमेंट्स येतात, हे सगळे या कॅटेगरीमध्ये येतात. आता हीच कॅटेगरी मी तुम्हाला अजून एका सोप्या भाषेमध्ये समजावून सांगतो. जर समजा आपण एखाद्या ठिकाणी जेवायला गेलो आणि तिथे बुफे पद्धत असेल, तर आपण काय करतो की आपल्याला ज्या गोष्टी आवडतात ना, त्या गोष्टी आपण ताटामध्ये जास्त घेतो. म्हणजे वरण भात तुम्हाला जास्त आवडतो तर वरण भात जास्त आहे, पोळी आहे, इतर दुसऱ्या भाज्या आहेत, त्याच्याबरोबर पापड, लोणचं, अशा प्रकारचं सगळं ताट आपण सजवून घेतो. आणि तशाच प्रकारचं या कॅटेगरीमध्ये होतं. म्हणजे इक्विटी तर आहे, जे आपण वरण भात तर नेहमी सगळ्यात जास्त खातो, तर ते तर सगळ्यात जास्त आहे. तर त्याचबरोबर इतर पदार्थ सुद्धा त्याच्यामध्ये ठेवलेले आहेत. म्हणजे गोल्ड आहे, सिल्वर आहे, हायब्रिड आहे, त्यानंतर डेप्ट आहे, त्यानंतर इंटरनॅशनल मार्केटमधलं एक्सप्लोजर आहे. अशा प्रकारे हे पूर्ण भरलेलं ताट आहे, ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करू शकतो. ही कॅटेगरी काही खूप जुनी नाही किंवा खूप काही नवीनही नाही. गेल्या 5-6 वर्षापासून अशा टाईपच्या कॅटेगरीजमध्ये लोक आता इन्व्हेस्टमेंट करायला सुरुवात करतायत. कारण की या अगोदर आहे ना, गोल्डच्या प्राइस एवढ्या काही वाढल्या नव्हत्या, सिल्वरच्या प्राइसेस काही एवढ्या वाढल्या नव्हत्या, कॉपरबद्दल आपण बोलतही नव्हतो. तर या सगळ्याबद्दल आपण बोलतोय आणि लोकांच्या मनात कुठेतरी आहे की मला गोल्डमध्ये पण करायचे आहे, सिल्वरमध्ये पण करायचे आहे, कॉपरमध्ये पण करायचे आहे, एनर्जी सेक्टरमध्ये पण करायचे आहे आणि त्याचबरोबर त्यांना इक्विटीमध्ये पण इन्व्हेस्टमेंट करायचे आहे. तर अशा लोकांसाठी आहे ना, एक हे बेस्ट कॉम्बिनेशन आहे, ज्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत आणि त्या एकाच फंडमध्ये अवेलेबल आहेत. म्हणजे जर तुम्ही 100 रुपये इन्व्हेस्ट करताय, तर मगाशी दाखवल्याप्रमाणे तुमच्या 100 रुपयामधले काही फंडमध्ये 60% इन्व्हेस्टमेंट इक्विटीमध्ये जाते, काहींमध्ये 40% इक्विटीमध्ये जाते, बाकीची इन्व्हेस्टमेंट इतर इन्स्ट्रुमेंट्समध्ये जाते, काहींमध्ये 50% इक्विटीमध्ये जाते, 50% इतर ठिकाणी जाते. तर तुमचा अप्रोच कसा आहे तुमच्या इन्व्हेस्टमेंटशी रिलेटेड, त्या दृष्टीने तुम्ही याच कॅटेगरीमधले वेगवेगळे फंड चूज करू शकता. म्हणजे तुम्हाला जर असं वाटतं की इक्विटीमध्ये आणि गोल्डमध्ये आणि इतर कमॉडिटीजमध्ये मला 50-50 कॉम्बिनेशन ठेवायचं आहे, त्या टाईपचा फंड तुम्ही सिलेक्ट करू शकता. पण कोणताही फंड सिलेक्शन करताना जर तुम्ही फंड ॲडवायझरची ॲडवाईस घेतली तर ते तुमच्यासाठी खूप चांगलं होईल, कारण की त्याला या गोष्टींबद्दल खूप चांगलं माहिती असतं. त्यामुळे आपण काहीतरी सर्वे करणार, आपण काहीतरी रिसर्च करणार आणि नंतर भलतंच काहीतरी होऊन जाणार, अशा गोष्टी होऊ शकतात. त्यामुळेच मी हे तुम्हाला सांगितलं. तर अशा प्रकारची ही मल्टी असेट कॅटेगरी आहे, ज्याच्यामध्ये आपण सगळ्या ठिकाणी इन्व्हेस्टमेंट करू शकतो. जर तुम्ही बिगनर असाल आणि तुम्हाला जास्त काही रिस्क घ्यायची नाही आणि सेफर इन्व्हेस्टमेंट असायला हवी, तर तुम्ही या टाईपच्या फंड्समधून सुद्धा सुरुवात करू शकता. जर अशाच प्रकारची कोणतीही SIP तुम्हाला सुरू करायची आहे, लमसम इन्व्हेस्टमेंट करायची आहे किंवा कोणत्याही फंडबद्दल तुम्हाला थोडंसं माहिती जाणून घ्यायची आहे किंवा म्युच्युअल फंडबद्दलच एकंदरीत काही तुमचे प्रश्न असतील, तर स्क्रीनवरती माझा नंबर दिलेला आहे, तुम्ही मला कॉल करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मल्टी असेट कॅटेगरीबद्दल सांगितलेलं आहे. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये मला लिहायला अजिबात विसरू नका. मला तुमच्या कमेंट्समधूनच समजतं की तुम्हाला व्हिडिओ आवडतोय किंवा तुम्हाला काही नवीन हवं असेल तर ते मला कमेंट्स बॉक्समधूनच समजतं. त्यामुळे कमेंट करायला अजिबात विसरू नका. तर भेटूयात मित्रांनो अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.